कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी असून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका आमदार भास्करराव जाधव यांनी केली आहे. 25 तारखेला अधिवेशन संपता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या आंबा काजू बागायतदारांना मदतीची घोषणा केली. ही केवळ कोकणातल्या लोकांची टिंगलटावाळी तर फक्त नाही तर क्रूर चेष्टा केलेली आहे. त्यांनी सांगताना काय सांगितलं की आंबा बागायतदारांना आणि काजू बागायतदारांना विमा हा उतरवल्यानंतर त्या विम्याची रक्कम मिळते. अहो मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रामध्ये बाकीचे देखील वेगवेगळी शेतकरी पिकं घेणारे आहेत, त्यांना देखील विमा योजना लागू आहे. पण त्यांना देखील विमा योजना लागू असताना त्यांचं जर नुकसान झालं तर तुम्ही त्याला स्वतंत्रपणे मदत करता, पॅकेजच्या रूपानं मदत करता आणि कोकणाला काय सांगता की विम्याची रक्कम तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्यांना कोणाला विम्याची रक्कम मिळणार नाही, कारण ज्यांनी कोणी विमा उतरला नाही, त्या आंबा बागायतदारांना हेक्टरी 22,000 रुपये, एका हेक्टरमध्ये आंब्याची झाडं ही 250 लागतात. एका हेक्टरमध्ये आंब्याची झाडं ही 100 लावावी असा नियम आहे. 100 म्हणजे एका झाडाला तुम्ही फक्त 220 रुपयाची मदत देण्याची घोषणा करून मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही केवळ आमची टिंगलटावाळी नाही तर क्रूर अशी चेष्टा तुम्ही केली. काजू बागायतदारांना 16,000 रुपये आपण देऊ असं आपण सांगितलं आणि जोर काय दिला तर विम्याची रक्कम ही त्यांना मिळणार आहे. कोणाला मिळत नाही विम्याची रक्कम, सर्वांना मिळते. आणि फक्त कोकणाकरता हा निकष लागला. हे जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी निवेदन ऐकलं, खरं सांगायला गेलं तर रागाबरोबर संतापाबरोबर खंत देखील वाटली की आमच्या कोकणाची सातत्यानं कशी उपेक्षा होतीये त्याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचा फेरविचार करावा आणि त्याचबरोबर कोकणातल्या या सगळ्या फळबागायतदारांनी सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उठवायला हवा. तो जर आवाज उठला नाही तर ही आपली अशी नेहमीची चेष्टा होत राहील. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या या घोषणेचा मी तर या ठिकाणी निषेध करतोच, परंतु पुन्हा एकदा विनंती करतो की आज राजकीय दृष्ट्या सुद्धा कोकणानं तुमच्या पाठीमागं मोठं बळ उभं केलेलं आहे.